आणि मेनली ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा मिक्स करून ज्या चेहऱ्याला लावता, तुम्हाला चेहऱ्याला ग्लो पण चांगल्यापैकी येतो, तुमच्या चेहऱ्याला ब्राईटनेस पण चांगल्यापैकी येतो आणि प्लस तुम्हाला चेहऱ्यावरती तुमचे जे डाग आहेत ते पण कमी व्हायला मदत होते. हॅलो गाइज, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अमित वैद्य, डिरेक्टर ऑफ फॅशन सलॉन्स अँड मेकअप स्टुडिओ, डिरेक्टर ऑफ फॅशन इंटरनॅशनल कॉलेज. तुमचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मी स्वागत करतोय. मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की ॲक्ने स्कार्ससाठी आपण ॲक्ने स्कार कशामुळे येतात त्यासाठी आपण म्हणजे पिंपल्स आणि ह्या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा केली. तर आता ह्या एपिसोडमध्ये आपण मेनली बघणार आहोत की आपण ॲक्ने स्कार आल्यानंतर त्याच्यावरती आपण घरच्या घरी काय उपाय करू शकतो. त्या स्कार बऱ्याच वेळा पिंपल्स येऊन जातात, पण स्कार्स इतके राहतात की ते दिसायला खूप ऑड दिसतं किंवा ते चांगलं दिसत नाही. आपण बाहेर फिरताना ते खूप एकदम डाग समोर दिसतात. तर त्यासाठी घरच्या घरी पण जर तुम्ही उपाय चालू केले तर तुम्हाला खूप चांगला इफेक्ट त्याच्यावरती मिळू शकतो. आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत की सलॉन ट्रीटमेंट्स काय त्याच्यावरती करू शकतो, म्हणजे तुम्हाला फास्ट रिझल्ट मिळू शकतो. आता मेनली कसं आहे की जर घरच्या घरी तर तुम्हाला त्याच्यावरती वर्कआउट करायचं आहे, घरच्या घरी तुम्हाला त्याच्यावरती रिझल्ट तुम्हाला हवा आहे की स्कार्स तुमच्या जे चेहऱ्यावरती आलेले ते तुम्हाला पटकन कमी करायचे आहेत, तर एक सोपा उपाय तुम्हाला सांगतो. ते म्हणजे दही घ्यायचं आहे आपल्याला, हळद घ्यायची आहे, त्याच्यानंतर मग हनी घ्यायचे म्हणजे मध घ्यायचे आणि ह्या तिन्ही गोष्टी एकत्र मिक्स करून त्याचा पॅक तयार करायचा आहे आणि तुम्हाला चेहऱ्याला तो अप्लाय करायचा आहे. सी कर्ड विल गिव्ह यू व्हेरी नाईस रिझल्ट. तुम्हाला कर्डमुळे तुमच्या चेहऱ्यावरती एक ग्लो चांगल्यापैकी येतो. जे डाग आलेले आहेत तुम्हाला लाईटनिंग इफेक्ट पण चांगल्यापैकी मिळतो. हळदीने तुम्हाला लाईटनिंग इफेक्ट मिळतो आणि प्लस मध, ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही जर मिक्स केल्यात तर हळदीने तुम्हाला इन्फ्लमेशन तुमच्या चेहऱ्यावरचं कमी होतं आणि मध अगेन इज अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीसेप्टिक, बऱ्याच त्याच्या इफेक्ट आहेत. आणि मेनली ह्या तिन्ही गोष्टी तुम्ही जेव्हा मिक्स करून ज्या चेहऱ्याला लावता तुम्हाला चेहऱ्याला ग्लो पण चांगल्यापैकी येतो, तुमच्या चेहऱ्याला ब्राईटनेस पण चांगल्यापैकी येतो आणि प्लस तुम्हाला चेहऱ्यावरती तुमचे जे डाग आहेत ते पण कमी व्हायला मदत होते. सेकंड रेमेडी ह्याच्यामधली जी आहे ती म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे समजा कर्ड घेतलं, तुम्ही हनी घेतलं, टर्मरिक घेतलं म्हणजे हळद घेतली, त्याच्यामुळे तुम्ही ग्रॅम फ्लोर म्हणजे बेसन टाकू शकता. तर हे तुम्ही एकत्र मिक्स करून त्याचा फेस पॅक तयार करून तुम्ही चेहऱ्याला अप्लाय करू शकता. तर त्यामुळे दिस इज ऑल्सो अनदर रेमेडी. तिसरी रेमेडी जी याच्यामध्ये आहे की तुम्ही दही, बेसन, मध, नंतर मग राईस फ्लोअर हे घेऊन यू कॅन मिक्स इट टुगेदर अँड यू कॅन मेक अ गुड स्क्रब आउट ऑफ दॅट. राईस फ्लोअर आणि हे जेव्हा तुम्ही मिक्स करता तर तेव्हा एक खूप चांगल्या प्रकारचं स्क्रब तयार होतं आणि हे स्क्रब तुम्ही घेऊन तुम्ही दर वीकमधनं एकदा किंवा दोनदा तुम्ही चेहऱ्याला जर स्क्रबिंग करायला सुरुवात केलीत तर तुम्हाला ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सचे फायदे तर मिळतातच, प्लस तुमच्या चेहऱ्यावरती जे डेड स्किन आहे ते पण कमी होतं आणि जे डेड स्किनचा जो टॉप लेअर आहे, आपण म्हणूया स्कारचा जो टॉप लेअर आहे, तर तो पण त्यातनं फास्ट निघायला इफेक्ट हा चांगला मिळतो. त्यामुळे तुम्ही स्क्रब करून तुम्ही त्यानंतर हे फेस पॅक लावू शकता किंवा तुम्ही 1-2 दिवसाआड हे फेस पॅक्स लावू शकता नुसते, किंवा तुम्ही वीकली एकदा तुम्ही स्क्रब करू शकता. ह्या तिन्हीमधलं तुम्ही काही जरी केलं तरी तुम्हाला इमिजिएटली त्याचा बेनिफिट चालू होतो आणि विदिन अ मंथ और 1.5 मंथ तुमचे स्कार्स जे आहेत ते पूर्णपणे नाहीसे होतात. प्लस तुम्हाला ॲडिशनल याच्यामध्ये तुम्हाला स्किनला खूप चांगल्यापैकी ग्लो मिळतो, प्लस तुम्हाला ॲडिशनल याच्यामध्ये तुमच्या स्किनला ब्राईटनिंग इफेक्ट खूप चांगल्यापैकी मिळतो. आता जर ज्याचं स्किनला अनइव्हन टोन्स आहेत तर त्यांच्यासाठी सुद्धा हे पॅक्स खूप चांगले आहेत. तर त्याच्यामुळे हे पॅक्स नक्की ट्राय करा. वी हॅव ट्राईड फॉर सो मेनी इयर्स. मी भरपूर क्लायंटला पण सांगतो की तुम्ही घरच्या घरी हे पॅक्स करायला सुरुवात करा आणि यू सिरियसली सी द रिझल्ट्स. यू विल गेट अ व्हेरी गुड ग्लो ऑन द स्किन, प्लस तुमचे स्कार्स पण इमिजिएटली कमी होऊन जातील. तर मी असेच व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा इन्स्टा ID पण मी मेन्शन केला आहे, त्याला पण नक्की फॉलो करा, म्हणजे याच्यावरती छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला मिळत जातील. थँक्यू व्हेरी मच.